च्या माध्यमातून सूचना दिली जाते, याचा आपण अंमलबजावणी करायची आहे। यस, पहिला चेंडू, फायनलचा पहिला चेंडू, कमालीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। वेगवान गतीची गोलंदाजी, वेगावरचा स्वार आणि मात्र फलंदाज नितीन पाटील झालाय गार। पहिला चेंडू आलाय डॉट, कौतुक करावं लागेल RKCC चिखलवाडी संघाचा वंडर बॉय सुशांत आपे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय। त्यांच्या उजव्या बाजूने राईट आमोद विकेट सज्ज आहे। यावेळेस क्या बात आहे, कमालीचा फटका, अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, टायमिंग प्रॉपर, मनगडाचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर, चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार, मिळतोय हा षटकार। यामध्ये कमालीचा फटका आपण पाहतोय, एक तेरी तो एक मेरी। पहिला चेंडू आला डॉट, त्यानंतर मात्र षटकार, कभी खुशी कभी गम। यावेळेस ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये आहे, गॅप मोठा नाही, धावांना तोटा, चेंडू फरार, सीमारेषे पार, येथील धावा 4, चौकार। लागो पडता दुसरा मोठा फटका नितीन पाटीलच्या बॅट मधून आपण पाहतोय। नितीन पाटील इज ऑन फायर नाव। आता मात्र प्रेशर गोलंदाज करणाऱ्या टीम गोलंदाज सुशांत आपेवर आपल्याला पाहायला मिळेल। पुन्हा एकदा ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये। चांगला चेंडू रिलीज झाला, अगदी परफेक्ट डिलिव्हरी, अचूक टप्प्यावर अचूक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये घडते। डॉट चेंडू येतोय, धावपलकावर धावा लागले 10, 2 षटकांचा मर्यादित वेळेचा हा सामना आपण पाहतोय। मेगा फायनल, अगदी सकाळच्या 17 पासून या स्पर्धेचा, या सामन्याची आपण वाट पाहत होतो, तो फायनलचा सामना आपल्या भेटीला आलेला आहे। पुन्हा एकदा क्या बात आहे, बॅड लाईटचा नक्कीच परिणाम। या ठिकाणी काय घडतंय, काय बिघडतंय, पंच आपल्याकडे वळतायत आणि हात समांतर करतायत। यस, इट्स अ वाईड बॉल, अवंतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय, 11 धावा धावफलकावर लागतायत, 11 ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट्स। यावेळेस मिस टायमिंग आहे, तिसऱ्या स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल झाली, एक्झिक्यूट अक्षय वनागडे स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय। आता अक्षयचा फॉर्म सकाळच्या 17 पासून थोडासा नाराज केलाय, अक्षयच्या फॉर्मने देखील फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे। अक्षय वनागडेवाडी संघासाठी अक्षयला फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे। या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आपल्याला आपल्या गावाला ठरवायचा असेल तर फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे। राटामध्ये विकेट, सुशांत सज्ज। यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय आणि इथे मात्र अक्षय तंबूत जाऊन बसलाय, विकेटचं होईल पतन, धक्का क्रमांक पहिला लागतोय वनागडेवाडी संघाला। पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय, 12 धावा धावपलकावर लागल्यात। नवीन गोलंदाज आपण पाहतोय दिनेश खेतल, अनुभवी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। नवीन बॅटर देखील आपल्याला पाहायला मिळेल, इनॅट नंबर 3 वर ज्युनियर अक्षय वनागडे सध्या नॉन स्ट्रायकिंग इनला। चला स्पीडअप घ्या मित्रांनो, इन आउट थोडस फास्ट करा। यस, 5 मिनिटाचा खेळ संपला, अजूनही 3 मिनिटं शिल्लक आहेत। विनंती असेल 3 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक पूर्ण करायचं आहे। चिखलवाडी संघ राईट मध्ये विकेट, लोअर फुल टच चेंडू, ते मात्र फटका फसलाय, सागर केसरकर येतात चेंडू खाली, ते मात्र टिपलाय झेल, संपलाय बॅटर नितीनचा खेळ। नितीन बॅक टू डग आउट।
स्वतःवर नाराज नक्कीच असतील कारण फटका फसला होता. पहिला चेंडू लोअर फुल टॉस फेकला होता. चला इन आउट थोडंसं फास्ट घ्या. बॅटर तयार ठेवायचा आहे. स्वप्नील बनागडे इन ॲट नंबर 4 वर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अष्टपैलू आक्रमक खेळाडू आहे. वाईट बॉलर आहे. अवांतर धावसंख्येने इथे मात्र धावफलक पुढे सरकतोय. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील या चेंडूवर. 14 धावा धावफलकावर लागतात. 14 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघ यावेळेस आपटलाय आणि अगदी यष्टिरक्षकाचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आलाय. ऑन साइडला बिग हिट आडव्या बॅटचा. इथे मात्र विकेटचं होईल पतन. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. इलेव्हेशन नव्हतं फटक्यामध्ये. जरासा थोडासा जोर लावला असता तर चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर गेला असता. मात्र क्रिकेट क्षेत्रामध्ये जर तरी याला खूप अंतर आहे. विकेटचा नक्की धक्का क्रमांक 3 लागतोय. तो IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघाला. अक्षय वनागडे बॅक टू डग आउट. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. शेवटचा 1 मिनिट आहे. शेवटचा 1 मिनिट शिल्लक आहे. विनंती असेल यावेळेस स्विंग अँड मिस. बॉल आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये. बीट करतायत फलंदाज संजय. चेंडू जाऊन विचारतो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू काउंट केला जातोय. दिशा दिले. नजाकत बरा स्ट्रोक. 2 खेळाडूंच्या मधून शर्यत लागले खेळाडू आणि बॉलची. मात्र शर्यत जिंकले चेंडूने. चेंडू निघून चला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चौकार येतोय. यस 8 मिनिटाचा खेळ संपलाय. सुशांत थापे आणि टीम. एक खेळाडू आपल्याला आतमध्ये घ्यावा लागेल. विनंती असेल थोडंसं स्पीडअप घ्या. 8 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. वेळ दिला गेला आपल्याला. 8 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं हाताळायचे आहेत आणि त्या पॅनलला देखील केलं जात आहे. हे असोसिएशनचे नियम आहेत. या नियमाचं पालन करणं देखील गरजेचं आहे. यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. काय घडतंय काय बिघडतंय. कॉलिंग खराब आणि शेवटच्या चेंडूवर मात्र धावपाच्या स्वरूपात विकेट आली आहे. 18 धावा धावफलकावर लागतात. 19 धावांचा टार्गेट सेट केलंय. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. लगेच आपण सुसज्ज आणि सुंदर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. मेगा फायनल पाहतोय आपण. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत नवसंदेश स्पोर्ट्स परळे आयोजित श्री ज्योतिर्लिंग आदिष्ट देवी चषक 2000 आदिष्ट देवी चषक 2025 पर्व पहिलं आणि या पर्व पहिल्याचा मेगा फायनल आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघाने 18 धावा धावफलकावर लावल्या. 19 धावांचं टार्गेट सेट केलंय RKC चिखलवाडी संघासमोर. पुन्हा एकदा सकाळच्या सत्रापासून ज्या ज्या व्यक्तिमत्वानी दानशूर व्यक्तिमत्वानी या ठिकाणी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचं सहकार्य केलंय त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. ही स्पर्धा आपण श्री इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या पाहू शकतो. अगदी मराठी माणसाचं मराठमोळं चॅनल हे देखील त्यांचं देखील विशेष कौतुक असेल. प्रेक्षकांना विनंती आहे आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर देखील करायचं आहे. तसेच RM साऊंडच्या माध्यमातून सकाळच्या सत्रापासून आमच्या आवाजाची काळजी घेतली त्यांचं देखील विशेष कौतुक. JP पॅनलचे पंच
त्यांचं देखील सकाळच्या सत्रापासून काम दर्जेदार राहिले. योग्य वेळेवर योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालाय. त्यांचं देखील आयोजकांच्या माध्यमातून विशेष कौतुक. सकाळच्या सत्रापासून समालोचन कक्षात संपूर्ण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे आमचे गुरुवर्य समालोचक राज कस्तुरे सर, त्यांचं देखील पुन्हा एकदा विशेष कौतुक आणि विशेष आभार. आणि या स्पर्धेत आम्हाला समालोचन करण्यास संधी दिल्याबद्दल अमर चोगले साहेब, अजित लोकरे साहेब आणि संपूर्ण नवसंदेश स्पोर्ट्स संघ यांचं देखील पुन्हा एकदा मी सहर्ष आभार मानतोय. आणि जाऊतोय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतो अक्षय वनागडे गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर थोडस बीट होत आहेत. सुशांत हप्पे पहिला चेंडू आलाय डॉट. 2 षटकांचा सामना. 6:03 पहिला चेंडू पडलाय. 8 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक हाताळायचं आहे. 19 धावा डिफेंड देखील करायचे आहेत IPSI स्पोर्ट्स वनागडीवाडी संघाला आणि चेस देखील करायचा आहे RK चिखलवाडी संघाला. काऊ करण्याच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होता. सिंगल झाली. एक दिवस दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केले. सुंदर आणि बिटवीन द विकेट. आणि या 2 धावेच्या मध्ये संघाच्या धावेचा श्री गणेश होतोय. 2 धावा धावफलकावर लागतायत. काउंटडाऊन चालू झालाय. 10 चेंडू आणि तब्बल 17 धावींची आवश्यकता आहे. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. आपल्याला देखील टाइम दिला जातोय. 8 मिनिटांमध्ये षटक हाताळायचा आहे. 2 षटक हाताळायचे आहेत. गोलवर टप्प्याचा चेंडू अगदी ब्लॉक अँड होल करण्याचा प्रयत्न होता. सुशांत याला कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. डॉट चेंडू आलाय. 2 धावा धावफलकावर लागतायत. अगदी 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका RK चिखलवाडी संघाला इथे मात्र सामन्यामध्ये इन करू शकतो. आणि प्रत्येक डॉट बॉल आता मात्र फलंदाजांवर प्रेशर निर्माण करेल. हाय व्होल्टेज सामना आपण पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी अचूक टप्प्यावर अचूक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळते. अक्षय वनागडे मॅन फ्रॉम वनागडेवाडी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच नावारूपास आलाय. रन मशीन म्हणून ओळखलं जातं संघाचं. स्टेप आउट झाले. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल झाले. एक्झिक्यूट. सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय 3 या धावसंख्येवर. 7 चेंडू आणि अजूनही 16 धावींची आवश्यकता आहे RK चिखलवाडी संघाला विजयासाठी. सात चेंडू आणि 16 धावा. एक मोठा फटका शेवटच्या चेंडूवर येईल का हा मोठा प्रश्न चिन्ह आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट फसलाय जरूर. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. नितीन पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल झाली. एक्झिक्यूट आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतो 4 या धावसंख्येवर. आता मात्र थोडंसं अडचणी स्थितीमध्ये RK चिखलवाडी संघ, कारण 7 चेंडू मध्ये अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. बॅड लाईटचा परिणाम इथे मात्र दिसून येईल प्रत्येक चेंडूवर. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. विनंती असेल जास्तीचा वेळ आपण देखील घेऊ नका. 6:03 पहिला चेंडू पडला होता. 6:06 झालेत. अजूनही 5 मिनिटाचा खेळ शिल्लक असेल. 5 मिनिटांमध्ये हे षटक आपल्याला हाताळायचं आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. एक अनुभवी गोलंदाज, फिरकीचा जादूगर म्हणून IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघाचा खेळाडू गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. नाव आहे संजय वनागडे. या खेळाडूने देखील सकाळच्या सत्रापासून प्रभावित केलंय. त्याला स्पीडअप घ्या मित्रांनो. यस फलंदाज बॅटची लिडिंग एज. यष्टांच्या मागे काय करताय. स्टॉप जरूर केलाय आणि 2 धावा देखील नक्कीच या ठिकाणी मिळवल्यात. यस सुहास चेंडू दिसतोय. सुहास दोन षटकांचा सामना आहे. बॅड लाईटला नक्कीच परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठी मॅच रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
हाय व्होल्टेज यावेळेस क्या बात आहे रूम बनवली आणि चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर डीप बॅकवर्ड स्क्वाड लाईक बांडिलांच्या बाहेर येतोय हा खणखणीत दर्जेदार चौकार. तीन चेंडू आणि 9 धावांची गरज. एक मोठा फटका आता मात्र आरके चिखलवाडी संघाला देखील या आपल्या 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. यस 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. माफ करा मित्रांनो 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका ते मात्र पुन्हा एकदा तेच खेळण्याचा प्रयत्न मात्र मिस करतायत बीट करतायत फलंदाज सुहास. डॉट चेंडू आला. आता मात्र समीकरण बदलतंय. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय बॅडलाइटला परिणाम या ठिकाणी आपल्याला नक्कीच दिसून येतोय. मेगा फायनल आहे आणि मेगा फायनलचा थरार मेगा फायनलचा प्रेशर या ठिकाणी नक्कीच दोन्ही संघांवर आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता संघ या चषकामध्ये आपला चॅम्पियनच्या नावाचा संघ ठरेल यावेळेस. क्या बात आहे फटका चांगला आहे. जजमेंट खरंच चुकलंय आणि चेंडू निघून चाललाय सी मा रे शे पार चौकार. दोन चेंडू आणि 5 धावांची गरज. 50-50 सामना कोणत्या बाजूला जाईल अजूनही सांगू शकत नाहीये. कौतुक करावं लागेल दोन्ही संघांचं. चांगली फाईट दोन्ही संघांनी देखील दिली आहे. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. यस 2 चेंडू 5 धावांची गरज. काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये दिशा बदलली आहे. का बात आहे कमालीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय आणि 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र विकेट आली आहे. काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण सचिन पाटील त्या ठिकाणी आपण पाहायला मिळतो. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने अगदी कमालीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. अगदी संघातर्फे असलेली कमिटमेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघाचा. चांगली फाईट आता पण देखील. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी 3 धावा बनवल्या तरी या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ ठरेल. आरकेजी चिखलवाडी संघ जर 3 धावा नाही बनवल्या तर आज स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरेल IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघ. हाय व्होल्टेज सामना. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. सुशांत आपे आरकेजी चिखलवाडीचा वंडर बॉय आणि इथे मात्र सामना होतो फिनिश. सामना जिंकलाय IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघाने.